नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण चिंचेची मस्त गोड आंबट तिखट चवीची चटणी बनवली होती. त्याच चटणीचा वापर आज मी कच्ची दाबेली घरच्या घरी कशी बनवायची हे सांगणार आहे. चटणी बनविण्यापासून कच्ची दाबेलीचा मसाला, लसणाची चटणी, खारे शेंगदाणे तसेच पावामध्ये भरण्यासाठी बटाट्याची चटपटीत अशी स्टफिंग कशी बनवायची हे देखील मी सांगितलेली आहे. परफेक्ट अशी गाड्यावर मिळते तशीच ही चटपटीत दाबेली तयार होते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण ही कच्ची दाबेली बनविण्यासाठी जो मसाला लागतो तो कसा बनवायचा ते बघूया. गॅसवर मध्यम आचेवर पॅन गरम करून त्यामध्ये 2 छोटे चमचे धने, 2 छोटे चमचे बडीशेप, 1 छोटा चमचा जिरं घातलं, 2 चमचे सफेद तीळ, इथे जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो छोटा तोच वापरलेला आहे. त्याचबरोबर काही खडे मसाले वापरणार आहोत. तर 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 मोठी वेलची, 3 ते 4 छोटे दालचिनीचे तुकडे, 1 सुकलेली काश्मीरी लाल मिरची, 1 छोटस तेजपान. तर हे घातलेले सर्व मसाले मध्यम आचेवर खमंग वास सुटेपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे. साधारणपणे मिनिटभर हे मी मध्यम आचेवर परतून घेतले. मस्त खमंग असा वास सुटायला लागलेला आहे. मसाले हे जास्तही डार्क रंगावर परतवायचे नाही, हलकेसे परतून घ्यायचे. वास सुटायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि संपूर्ण थंड करून घ्यायचे. आणि संपूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर तयार करायची आहे. पण त्यापूर्वी यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यासोबतच अर्धा चमचा चाट मसाला आणि यातच मी पाव चमचा साधा मीठ आणि पाव चमचापेक्षा थोडंसं कमी काळं मीठ ऍड केलं. त्यामुळे अगदी दुकानात मार्केटमध्ये मिळतं अगदी तसाच हा कच्ची दाबेलीचा मसाला तयार होणार आहे. तर हे संपूर्ण आता मिक्सरला आपण बघा असं जाडसर वाटून घेणार आहोत. मिक्सर चालू बंद करत याची मी पावडर तयार करून घेतली. बघा जवळून दाखवते. सुगंध तर अगदी छान सुटलेला आहे. ज्याप्रमाणे मार्केटमध्ये कच्ची दाबेलीचा मसाला मिळतो त्याच पद्धतीने तयार करायची असेल तर यामध्ये थोडीशी साखर ऍड करायची, चांगला मिक्स करून घ्यायचा. अगदी विकत मिळतो तसाच हा मसाला तयार होतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम बनतो. तर इथे आपला कच्ची दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. यानंतर आपण लसणाची चटपटीत अशी चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, सोबतच इथे मी काश्मीरी लाल मिरची बघा पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजत ठेवलेली होती तर ती घालूया. तर मिरच्या ह्या मी धुवून नंतर त्या पाण्यात भिजत घातलेल्या होत्या, त्यामुळे ह्याच पाण्याचा वापर करून पेस्ट तयार करणार आहोत. त्याचबरोबर इथे मी 1 छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे ऍड करते. त्यानंतर 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे वाटण्यासाठी इथे मी मिरची भिजवलेलं पाणी ऍड केलेलं आहे. तर थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आणि संपूर्ण पाणी यामध्ये लागतं. तर अर्धी वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे आणि बघा या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर बघा या प्रकारे मस्त छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर इथे आपली लसणाची चटणी सुद्धा तयार झालेली आहे. रंग बघा, टेक्स्चर बघा, सुरेख आलेला आहे. तेवढीच ती चविष्ट सुद्धा तयार झालेली आहे. तर दाबेलीसाठी लागणारी लसणाची चटणी सुद्धा आपली रेडी आहे. तर आता दाबेलीमध्ये जे तिखट शेंगदाणे वापरले जातात ते कसे बनवायचे ते बघू. त्यासाठी इथे पॅन गॅसवर गरम करून घेतला. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आणि जो सुरुवातीला तयार केलेला दाबेली मसाला आहे तो इथे मी 1 चमचा ऍड केलेला आहे. तेलामध्ये हा मध्यम आचेवर चांगला परतवून घ्यायचा, छान तेलात मिक्स करून घ्यायचा. आणि आता लगेच यामध्ये भाजलेले शेंगदाणे बघा साल काढून घेतलेले आहे ते संपूर्ण 1 वाटी घालूया. तर या ठिकाणी मी अगोदरच शेंगदाणे खरपूस असे भाजून त्याची साल काढून घेतलेली होती आणि एका शेंगदाण्याचे 2 भाग करून घेतलेले आहे. तुम्ही अख्खे शेंगदाणे वापरले तरी चालेल, परंतु असे 2 भाग करून घेतल्यामुळे सेम दाबेली सारखं टेक्स्चर येतं.
तर ह्या मसाल्यामध्ये आपण हे शेंगदाणे छान फ्राय करून घेतलेले आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा म्हणजे मसाला हा करपणार नाही। तर बघा मस्त चटपटीत खरपूस आपले हे तिखट शेंगदाणे तयार झालेले आहे। यात तुम्ही हवं तर थोडंसं मीठ सुद्धा ऍड करू शकता, परंतु आपण मसाल्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे त्यामुळे मी यामध्ये मीठ ऍड केलेलं नाही। आणि आता आपल्याला पावामध्ये भरली जाणारी बटाट्याची जी स्टफिंग असते ती बनवायची आहे। त्यासाठी बघा इथे 6 ते 7 मध्यम आकाराची बटाटे उकडून त्यांची साल काढून घेतली आहे। व्यवस्थित मऊ होईल इतपत मी उकडून घेतलेली आहे। तर आता ही बटाट्याची स्टफिंग बनविण्यासाठी कढई गॅसवर गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल ऍड केलं। तेल व्यवस्थित गरम झालं लगेच गॅसची फ्लेम ही बारीक करायची आणि तेलामध्ये 2 छोटे चमचे चांगले भरून इतका हा मसाला ऍड करायचा आणि तेलामध्ये हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। मसाला फ्राय झाला की लगेच हे उकडलेले बटाटे ऍड करायचे। तर इथे बटाटा तुम्ही किसून घ्या किंवा स्मॅशरने असा मऊसूत जर शिजवलेला असेल तर स्मॅश करून घ्या। बटाटा जर असा मऊसूत शिजवून घेतला तर यामध्ये पाणी ऍड करायची गरज पडत नाही, चांगला स्मॅश होतो आणि एकसारखं टेक्स्चर येतं। किंवा यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी सुद्धा ऍड करून व्यवस्थित स्मॅश करून घेऊ शकता। तर बटाटा व्यवस्थित स्मॅश झालेला आहे, चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर यामध्ये अधिक फ्लेवर साठी मी चिंचेची चटणी 1 ते 2 चमचे ऍड करणार आहे। तर ह्या चिंचेच्या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, ती नक्की बघा, कशी बनवली तुम्हाला नक्कीच समजेल। तर आपल्या चवीनुसार यामध्ये चिंचेची चटणी किंवा इतर पुढे जे काही जिन्नस ऍड करणार आहे ते चवीनुसार ऍड करा। सोबतच यामध्ये मी 1 चमचा लसणाची चटणी ऍड करते। तर लसणाचा फ्लेवर हा स्ट्रॉंग असल्यामुळे इथे मी 1च चमचा लसणाची चटणी ऍड केली। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला, सोबतच काळं मीठ। तर हे सर्व जिन्नस आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये ऍड करून घ्या आणि चांगलं मिक्स करून घ्या। तर बघा आता गॅस बंद केलेला आहे आणि लगेच हे आपण प्लेटमध्ये मिश्रण काढून घेणार आहोत आणि ही बटाट्याची स्टफिंग प्लेटमध्ये बघा अशी दाखविल्याप्रमाणे पसरवून एकसारखी तयार करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे मार्केटमध्ये किंवा गाड्यावर आपण जेव्हा दाबेली खायला जातो तेव्हा हे असंच सजावट केलेली असते, अगदी त्याचप्रमाणे मी इथे घरगुती ही दाबेली तयार केलेली आहे। तर सुरुवातीला तयार केलेले शेंगदाणे घातले, ते व्यवस्थित दाबून घेतले, नंतर बारीक चिरलेला कांदा आणि डाळिंबाचे काही दाणे ऍड करते। तर आता घरीच दाबेली बनवतो म्हणून हे सर्व जिन्नस आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात ऍड करू शकता। तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव सुद्धा घातलेली आहे। तर जवळून दाखवते, किती मस्त दिसत आहे, अगदी गाड्यावर दिसते तसेच दिसत आहे आणि खायला सुद्धा ही दाबेली अगदी तशीच लागणार आहे आणि शिवाय आपण घरी बनवतोय त्यामुळे हेल्दी देखील आहे। तर बघा आपली दाबेलीची स्टफिंग तयार आहे, सर्व साहित्य रेडी आहे, पाव देखील आहे। तर चला मस्त आपण दाबेली असेंबल करून घेऊया। तर ही कच्ची दाबेली असेंबल करण्यासाठी इथे मधोमध पाव हा असा अर्धवट कट करून घेतला। तर अगोदर यामध्ये चिंचेची चटणी, त्यानंतर एका साइडला मी लसणाची चटणी आणि आता तयार केलेले सर्व साहित्य थोड्या थोड्या प्रमाणात यामध्ये ऍड करायचे। तर तिखट शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, थोडीशी शेव, कांदा, कोथिंबीर आणि त्यानंतर जी बटाट्याची स्टफिंग आहे ती चांगली मस्त अशी भरभरून घालायची, व्यवस्थित दाबून घ्यायची, बघा एकसारखी अशी पसरवून घ्यायची आणि त्यानंतर पावचा दुसरा भाग बंद करायचा, साइडने सुद्धा व्यवस्थित स्टफिंग अशी लावून घ्यायची आणि नंतर तयार झालेला पाव जो आहे तो बघा असा दाखविल्याप्रमाणे बारीक शेव मध्ये छान घोळवून घ्यायचा, म्हणजे शेव सुद्धा पावला व्यवस्थित चिटकली जाते। तर बघा एक आपली कच्ची दाबेली तयार झालेली आहे। हवं तर तुम्ही अशी खाऊ शकता किंवा एक दाबेली मी आणखी बनवून घेते, नंतर ही आपण मस्त तुपामध्ये किंवा बटर मध्ये फ्राय करून घेऊ, छान परतवून घेऊ। तर इथे मी दुसरी ही दाबेली तयार करून घेतली। दाबेली भाजण्यासाठी इथे मी पॅन मध्ये 1 चमचा बटर घातलं, बटर छान गरम झालं की लगेच यामध्ये स्टफ केलेली दाबेली घालायची आणि दोन्ही बाजूने मस्त खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची। एकदा जर तुम्ही या पद्धतीने घरी दाबेली तयार कराल तर तुम्ही विकतची दाबेली नक्कीच विसराल, इतकी चविष्ट आणि मस्त चटपटीत ही दाबेली तयार होते। तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल।
तर याच पद्धतीने मी इतर राहिलेल्या दाबेल्या सुद्धा व्यवस्थित अशा भाजून घेते। तर बघा या ठिकाणी मी 3 दाबेल्या करून घेतलेल्या आहे। मस्त चविष्ट, दिसायला सुद्धा अगदी मार्केट सारखीच दिसत आहे, छान चटपटीत तयार झालेली आहे। तर करून बघा, अगदी मसाल्यापासून ते चटणीपर्यंत, पाव भाजण्यापर्यंत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। तर एकदा या पद्धतीने दाबेली नक्की तयार करून बघा। तुम्हाला आज ही कच्ची दाबेलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की एक लाईक करा आणि अशा चटपटीत झटपट अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।